बदलापूरच्या आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी करणार असल्याचं आता म्हटलं जात आहे। बदलापूर प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात ग्वाही दिलेली आहे। किंबहुना बदलापूरच्या आरोपीला फाशीच्या शिक्षेची आपण मागणी करणार असल्याचं स्वतः मुख्यमंत्री म्हणतायत। जो माझ्या बहिणीला हात लावेल त्याला सोडणार नाही अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। आरोपी अक्षय शिंदेला फाशीची शिक्षा देण्याचा प्रयत्न करणार असं मुख्यमंत्र्यांचं विधान आहे। बदलापूरच्या आंदोलनात डिजिटल बोर्ड कुठून आले हा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय। बदलापूरमध्ये झालेल्या जी घटना आहे ही दुर्दैवी आहे, अतिशय दुःखद आहे, वेदना देणारी आहे आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे। आणि म्हणून त्या ठिकाणी तात्काळ आरोपीला अटक झाली, फास्ट ट्रॅकवर केस चालू झाली, त्याच्यावर चालू होईल, सरकारी विशेष वकील नेमला जाईल, SIT स्थापन केली आहे, त्या संस्था चालकांवर कारवाई केली आहे, पोलीस त्याच्यामध्ये काही लोकांनी हलगर्जीपणा केला त्यांना सस्पेंड केलेला आहे। आणि मी तुम्हाला सांगतो, सरकार पूर्णपणे त्या आरोपीला फाशीची सजा दिली पाहिजे ही मागणी कोर्टाकडे करणार। विरोधक जे आहेत त्याचं राजकारण करू लागले, त्याचं राजकारण करून आंदोलन पेटवू लागले। रेल्वे रास्ता रोको केलं, 7-8 तास रेल्वे रोको। माझ्या बहिणींनो, आपल्याला मी सांगू इच्छितोय, पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे ताबडतोब आंदोलनकर्त्यांकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे बॅनर कसे आले। लगेच त्याच्या विरोधामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नको, आम्हाला सुरक्षा पाहिजे। अरे, सुरक्षा देण्याची जबाबदारी पण आमची आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।